उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मंगल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड पाइल्स लेजर केअर सेंटर टेंभुर्णी ज्यांच्या शुभ हस्ते आज या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय अजितदादा पवार साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नागपूरवरून या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आणि नागपूरमध्ये एक खूप भव्य असं हॉस्पिटल आणि विशेषतः एक गोरगरिबांची सेवा करणारे माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या भागातील आमदार अभिताबा पाटील, आपले सर्वांचे आवडते नेते आदरणीय बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे, त्याचप्रमाणे दुसरे आपले नेते डॉक्टर साहेबांचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो आणि ज्यांनी ज्यांचा नावाचा उल्लेख केला ते आदरणीय माजी आमदार धनाजीराव साठे साहेब, माजी आमदार रामहरी रुपनोर साहेब, आमच्या भगिनी मिनलताई साठे, विश्वासनाना देवकाते, अविनाशजी शिंदे, आमचे हनुमंताबा कोकाटे, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब करगळ, आता मी सगळ्यांची नाव घेत, सगळेच आदरणीय व्यासपीठ, सूरजताई बोबडे, प्रमोदजी कुटे, बंडूनाना ढवळे, सुहास पाटील सर, आता सर्वच आदरणीय व्यासपीठ, आपल्या सोलापूर परिसरातून या परिसरातून आलेले सगळे नागरिक, इंदापूर तालुक्यातून आलेले, बारामती तालुक्यातून आलेले सगळे पाहुणे मंडळी आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण हजर आहोत ते हरिदासजी खताळ साहेब, डॉक्टर धनाजी खताळ, प्रशांत खताळ, मोनिकाताई खताळ, वैष्णवी खताळ आणि ज्यांचा डॉक्टरांनी उल्लेख केला ते हृदयरोग तज्ञ डॉक्टर पांढरे, डॉक्टर आमचे इंदापूरचे विनोद राजपुरे, श्रीकांतजी हेगडे, सर्व डॉक्टर, उपस्थित सर्व खताळ कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन त्यांचे असणारे सगळे जवळचे मित्र, नातेवाईक, सगळे प्रतिनिधी, मीडियाचे प्रतिनिधी, आजी माजी सरपंच, आजी माजी सोसायटीचे आजी माजी चेअरमन, सर्वच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर खताळ साहेबांचं भाषण बारकाईने ऐकत होतो आणि डॉक्टर साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर शेवटी आयुष्यामध्ये जी माणसं शून्यातून विश्व निर्माण करतात, लहान वयामध्ये आईचं छत्र हरपल्यानंतर स्वतः कष्ट केलं, कष्टातून स्वतः डॉक्टर झाले, आईच्या नावाने हॉस्पिटल उभा केलं, भावाला शिकवलं, दोन्ही बायका डॉक्टर केल्या आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली, सहकार्य केलं, त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्यांचं ऋण व्यक्त केलं. डॉक्टर साहेब, मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचा भाऊ माझ्या शेजारी बसला होता, त्यांना मी सहज डॉक्टर म्हणलं, तुम्ही कसं काय? तर तुमच्या भावाने मला एकच सांगितलं, डॉक्टर, की मी आज जे काय आहे ते माझ्या या मोठ्या भावामुळे आहे. ह्यातच खरं तर माणसाच्या आयुष्यातली आपली कर्तव्यारी किंवा आपली किंमत यामधून निश्चित प्रकारे समजते. आपण सगळेजण, आपल्या सगळ्यांना माहित आहे, हा परिसर दिवसेंदिवस वाढतोय, इथं रहदारी वाढतंय, इथलं नागरीकरण टेंभुर्णी परिसरामधलं हे वाढतंय. तर निश्चित प्रकारे एका चांगल्या हॉस्पिटलची या परिसराला एक गरज होती. रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी निश्चित प्रकारे खताळ बंधूंनी एक मंगल हॉस्पिटलच्या आईच्या नावाने हे हॉस्पिटल निश्चित प्रकारे सुरू केलेलं आहे. खरं तर दादा सोलापूरकर, टेंभुर्णीकर मंडळी खूप वेगळे आहेत, खूप चांगले आहेत. सोलापूर शेवटी
या जिल्ह्याचा पाठीमागे मी माजी पालकमंत्री म्हणून काम केलंय, करोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे। एक करोनाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये या सर्व डॉक्टर मंडळींनी निश्चित प्रकारे माझ्या पेशंटला, रुग्णांना वाचवण्यासाठी त्या करोनाच्या काळामध्ये खूप मोठं सहकार्य निश्चित प्रकारे केलेलं आहे। त्याची आठवण मी आजही नेहमी ठेवतो आणि या लोकांना निश्चित प्रकारे एक चांगल्या कामाची पावती या लोकांना निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी दिली पाहिजे। आता मी अधिक न बोलता आदरणीय दादांना, आपल्या सगळ्यांना बोलायचं असल्यामुळे मी काय बोलणार नाही, परंतु डॉक्टर साहेब, तुम्ही तुमचं भाषण, शेवटी तुम्ही जे केलेलं कष्ट आहे आणि तुमचा स्वभाव मी पाहिला, तुमच्या दोघा भाऊचा स्वभाव पाहिला। तालुक्यात आज मी पहिल्यांदा एका हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला आलोय आणि इथं हजर असताना सगळ्या पक्षाची, सगळ्या गटाची, तटाची माणसं तुम्ही सगळ्यांनी एकत्र केलेले, ह्यात तुमचं निश्चित प्रकारे कुठेतरी वेगळेपण हे आज तुम्हाला सगळ्यांना दिसतंय। असं शेवटी आयुष्यामध्ये नम्रपणा ठेवा, लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करा। शेवटी पेशंट कुठलाही आपल्याकडं हा काही आनंदाने येत नसतो, परंतु कुठल्या पेशंटला निश्चित प्रकारे एक चांगला सपोर्ट केला, त्याला जर चांगल्या प्रकारची सेवा दिली, तो पेशंट तुमची जाहिरात ही डबल प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी करत असतो। आणि दुसरं तुम्हाला सांगतो की एक लक्षात ठेवा, तुमची सासरवाडी ही इंदापूरची आहे आणि इंदापूरची सासरबाई, मी असं म्हणत नाही इंदापूरची बाई, इंदापूरची सासरवाडी आहे, त्यामुळे निश्चित त्याचा फायदा म्हणणार नाही, पण तुम्हाला त्या मिसेसचा तुमच्या चांगला तिचा फायदा स्त्रीरोग तज्ञ म्हणून निश्चित प्रकारे झाल्याशिवाय राहणार नाही। आज मी पुन्हा एकदा अधिक न बोलता डॉक्टर साहेब, आपल्या आणि आपल्या या हॉस्पिटलला, तुमच्या दोघा भावांना, तुमच्या दोन्ही डॉक्टर बायकांना मी या हॉस्पिटलच्या आता मी शुभेच्छा भरभराट म्हणणार नाही, पण निश्चित प्रकारे तुमच्या या हॉस्पिटलमधून एक चांगल्या प्रकारची सेवा व्हावी, गोरगरिबांना चांगल्या प्रकारची, तुम्ही मगाशी सांगितलं की शेवटी सेवा आणि मेवा आलाच, परंतु शेवटी त्या सेवा देताना, मेवा घेताना निश्चित प्रकारे गोरगरीब माणसाला चांगल्या प्रकारची कशी सेवा एक कमी पैशामध्ये कशी उपलब्ध तुमच्या हॉस्पिटलमध्ये निश्चित प्रकारे करा। शेवटी गरीबाचा जो एक आशीर्वाद असतो, एक गरीब पेशंटचा जो आशीर्वाद असतो, तो खूप महत्वाचा असतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ते भोगले, तुम्ही गरिबीतनं तुम्ही इतका वर आलाय, त्यामुळे त्याची जाण तुम्हा सर्वांना असल्यामुळं निश्चित प्रकारे ह्या हॉस्पिटलमधून एक गरिबांची आणि चांगल्या पेशंटची चांगल्या प्रकारची सेवा घडो अशी परमेश्वर प्रार्थना करून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीनं, आमच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने दादा देतील, परंतु एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून, तुमच्या सगळ्यांचे एक सहकारी म्हणून आपल्या सर्वांना, तुमच्या या हॉस्पिटलला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।